झेप्टोचा आयपीओ येण्याच्या तयारीत आहे. लाखो लोक त्यासाठी अप्लाय करतील. काही जण लिस्टिंग गेनच्या आशेने, तर काही जण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून. पण हे सगळं पाहताना तुमच्या मनात कधी एक प्रश्न आला आहे का? आयपीओची सुरुवात नेमकी कधी झाली? असा कोणता क्षण होता ज्यामुळे सामान्य माणसाला पहिल्यांदाच एखाद्या मोठ्या कंपनीचा भागीदार होण्याची संधी मिळाली? आणि फक्त एवढंच नाही, या व्हिडिओमध्ये आपण अजून एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणार आहोत. कोणत्याही आयपीओला अप्लाय करण्यापूर्वी नेमक्या कोणत्या गोष्टी तपासल्या पाहिजेत, कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत आणि प्रत्येक इन्व्हेस्टरने कोणत्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आयपीओच्या जन्मापासून ते आयपीओ मध्ये अप्लाय करण्यापूर्वी काय पाहायचं, हा संपूर्ण प्रवास एका स्टोरीच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नाली आणि तुम्ही पाहत आहात फॉरेस्ट वेल्थ मराठी. चला आता आपण टाइम मशीन मध्ये बसून जवळपास 50 वर्ष मागे जाऊया. आज आपल्या हातात स्मार्टफोन्स आहेत, ग्रो, झिरोदा सारखे ऍप्स आहेत. फक्त 2 मिनिटात आयपीओ साठी अप्लाय करता येतं. पण एक काळ असा होता जेव्हा एखाद्या कंपनीकडे उत्तम प्रोडक्ट असायचं, कस्टमर्स असायचे, बिझनेस चांगला चालायचा, तरीही ती कंपनी पुढे जाऊ शकत नव्हती. कारण एकच, कॅपिटल. आज एखाद्या कंपनीला पैसे हवे असतील तर तिच्याकडे अनेक पर्याय आहेत. बँक लोन आहे, इन्व्हेस्टर आहेत, व्हेंचर कॅपिटल आहे. पण 1970च्या दशकात भारतात परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. तेव्हा लायसन्स राज होतं. नवीन बिझनेस सुरू करणं, फॅक्टरी उभी करणं किंवा प्रोडक्शन वाढवणं म्हणजे असंख्य नियम, सरकारी परवानग्या आणि अनेक अडथळे पार करणं. आणि हे सगळं पार करून कंपनी वाढायला लागली तरी पुढे एक मोठा प्रश्न समोर उभा राहायचा. समजा तुमचा कारखाना चांगला चालतोय, ऑर्डर्स वाढतायत, आता नवीन मशीन्स घ्यायच्या आहेत, आणखी एक फॅक्टरी सुरू करायची आहे, कदाचित दुसऱ्या शहरात एक्सपान्शन करायचं आहे. पण यासाठी लागणारे एवढे पैसे आणायचे कुठून? आज आपण सहज म्हणतो बँककडून लोन घेऊ, पण त्यावेळी लोन मिळणं सुद्धा इतकं सोपं नव्हतं. मोठी गॅरंटी, कडक अटी आणि इंटरेस्टचा भार वेगळाच. पण या स्टोरीची दुसरी बाजू ही तितकीच महत्वाची होती. एका बाजूला कंपनीजला कॅपिटल हवं होतं आणि दुसऱ्या बाजूला सामान्य लोकांकडे सेव्हिंग्स होत्या. लोक मेहनत करून पैसे कमवायचे, तर बँकमध्ये ठेवायचे, पोस्ट ऑफिसमध्ये ठेवायचे किंवा एफडी करायचे. पण त्या पैशातून एखाद्या कंपनीमध्ये पार्टनर बनण्याची संधी जवळजवळ अस्तित्वातच नव्हती. म्हणजे कंपनीजला पैशाची गरज होती, लोकांकडे पैसे होते, पण या दोघांना जोडणारा पूलच नव्हता. आणि इथेच या स्टोरीमध्ये एंट्री होते एका अशा माणसाची ज्याच्या मनात एक वेगळाच विचार आला. जर बँक मला माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैसे देत नसेल तर मी थेट देशातील लोकांकडेच का जाऊ नये? आज हा विचार साधा वाटतो, पण त्या काळात हा विचारच क्रांतिकारी होता. कारण त्याआधी सामान्य माणूस एखाद्या मोठ्या कंपनीचा शेअर घेईल, तिच्या ग्रोथ मध्ये सहभागी होईल, ही कल्पनाच फार कमी लोकांनी केली होती. हा विचार त्या काळात जवळपास अशक्य वाटत होता. पण एका माणसाने तो करून दाखवला. ते होते धीरूभाई अंबानी. आज रिलायन्स हे नाव प्रत्येक भारतीयाला माहित आहे, पण त्या काळात रिलायन्स एवढी मोठी कंपनी नव्हती. धीरूभाई अंबानी अहमदाबादमध्ये टेक्सटाईल बिझनेस करत होते. त्यांचा विमल ब्रँड हळूहळू लोकप्रिय होत होता, पण त्यांची स्वप्न त्याहून खूप मोठी होती. त्यांना भारतात वर्ल्ड क्लास मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभं करायचं होतं, मोठ्या फॅक्टरीज उभारायच्या होत्या आणि रिलायन्सला देशापैकी सर्वोत्तम कंपनी बनवायची होती. पण इतकं मोठं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मोठ्या प्रमाणावर कॅपिटल लागणार होतं. धीरूभाई अंबानी यांनीही इतरांप्रमाणे बँकेकडे प्रयत्न केले, पण अपेक्षित साथ मिळाली नाही. त्या काळातील फायनान्शियल सिस्टम, अनेक अटी आणि मर्यादा, त्यामुळे त्यांचा प्रवास सोपा नव्हता. अनेक लोक इथेच थांबले असते, स्वप्न लहान केलं असतं. पण धीरूभाई अंबानी यांनी वेगळा विचार केला. जर काही मोजक्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही तर मी लाखो भारतीयांचा विश्वास जिंकून दाखवेल. हा फक्त एका कंपनीचा निर्णय नव्हता, हा भारताच्या इन्व्हेस्टमेंट कल्चरला कायमचं बदलून टाकणारा निर्णय होता. आणि मग आलं वर्ष 1977. रिलायन्सने असा निर्णय घेतला ज्यामुळे पहिल्यांदाच हजारो सामान्य भारतीयांना एका वाढत्या कंपनीमध्ये शेअर घेण्याची संधी मिळाली. पण प्रश्न अजूनही तसाच होता. ज्या काळात बहुतेक लोकांनी आयुष्यात कधी शेअर मार्केट पाहिलंच नव्हतं, त्या लोकांनी धीरूभाई अंबानी यांच्यावर विश्वास का ठेवला, याची खरी स्टोरी आता सुरू होते. 1977 मध्ये रिलायन्सने आपला आयपीओ आणला.
पण त्यावेळी युट्यूब नव्हतं, सोशल मीडिया नव्हतं, ऑनलाईन ऍड्स नव्हत्या. लोकांपर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग होता, स्वतः लोकांमध्ये जाणं. धीरूभाई अंबानी वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊ लागले, छोट्या मीटिंग्स घ्यायला लागले, लोकांशी समोरासमोर संवाद साधू लागले आणि ते एकच गोष्ट सांगायचे, तुम्ही माझ्या कंपनीमध्ये फक्त पैसे गुंतवत नाही आहात, तर तुम्ही माझ्या स्वप्नांमध्ये पण सहभागी होत आहात. कंपनी वाढली तर तुमचाही फायदा होईल. आज हे वाक्य साधं वाटतं, पण त्या काळात ही कल्पना सुद्धा पूर्णपणे नवीन होती. कारण सामान्य माणसाला शेअर म्हणजे काय, शेअर होल्डर म्हणजे काय, कंपनीच्या ग्रोथमध्ये आपणही सहभागी होऊ शकतो हेच माहीत नव्हतं. धीरूभाई अंबानी यांनी लोकांना अवघड फायनान्शियल टर्म शिकवल्या नाहीत, त्यांनी लोकांचा विश्वास जिंकला. आणि बिझनेसमध्ये अनेकदा नंबर्सपेक्षा ट्रस्ट जास्त महत्वाचा असतो. लोकांनीही त्यांच्यावर विश्वास ठेवला. रिलायन्सच्या IPOला जवळपास 58,000 इन्व्हेस्टर मिळाले. आज हा आकडा कदाचित छोटा वाटेल, पण 1977 मध्ये हा एक ऐतिहासिक क्षण होता. कारण पहिल्यांदाच भारतातील हजारो सामान्य लोक एका प्रायव्हेट कंपनीचे शेअर होल्डर्स बनले होते. पण खरी परीक्षा आता सुरू झाली होती. IPO मधून पैसे उभे करणं एक गोष्ट होती, पण त्या हजारो इन्व्हेस्टर्सचा विश्वास टिकवणं ही त्याहून मोठी गोष्ट होती. आणि रिलायन्स त्या परीक्षेत यशस्वी ठरली. कंपनी वाढत गेली, बिझनेस विस्तारत गेला, शेअर होल्डर्सला डिव्हिडंड मिळाले, बोनस शेअर्स मिळाले आणि सुरुवातीला ज्यांनी विश्वास ठेवला होता त्यांना त्या विश्वासाचं फळही मिळायला लागलं होतं. आणि तेव्हापासूनच अनेक घरांमध्ये एक नवीन प्रश्न विचारला जाऊ लागला, फक्त बँकमध्ये पैसे ठेवायचे की एखाद्या चांगल्या कंपनीचं भागीदार व्हायचं? आणि इथूनच भारतात इक्विटी इन्व्हेस्टमेंटचा पाया आणखी मजबूत व्हायला सुरुवात झाली. रिलायन्सच्या यशानंतर अनेक कंपनीजला एक गोष्ट समजली, बिझनेस मजबूत असेल, विजन स्पष्ट असेल आणि लोकांचा विश्वास मिळाला तर कॅपिटल हे थेट पब्लिक कडूनही उभं करता येतं. पुढच्या काही वर्षात भारताची अर्थव्यवस्था बदलायला लागली. 1991 मध्ये इकॉनॉमिक लिबरलायझेशन झालं, नवीन इंडस्ट्रीज आल्या, प्रायव्हेट कंपनीज वेगानं वाढू लागल्या, सेबीला अधिक अधिकार मिळाले, शेअर मार्केट अधिक पारदर्शक होत गेलं आणि IPOच्या प्रवासाला एक नवीन वेग मिळाला. पुढे टेक्नॉलॉजी कंपनीज आल्या, इंटरनेट आलं, ऑनलाईन ट्रेडिंग सुरू झालं, डीमॅट अकाउंट सामान्य लोकांपर्यंत पोहोचलं, UPI आलं आणि आज ज्या गोष्टीसाठी पूर्वी बँकमध्ये रांगेत उभं राहावं लागायचं तीच गोष्ट आज काही सेकंदात मोबाईलवर पूर्ण होते. पण एक गोष्ट अजूनही बदललेली नाही, ती म्हणजे लोकांच्या अपेक्षा. आजही अनेक लोक IPO मध्ये अप्लाय करतात. काही जण लिस्टिंग गेनसाठी, तर काही जण कंपनीच्या भविष्यातील ग्रोथवर विश्वास ठेवून. आणि इथेच या संपूर्ण स्टोरी मधला सर्वात महत्वाचा धडा लपलेला आहे. धीरूभाई अंबानी यांनी लोकांना फक्त शेअर्स विकले नव्हते, त्यांनी त्यांना एक वाढणाऱ्या बिझनेसमध्ये सहभागी होण्याची संधी दिली होती. म्हणून पुढच्या वेळी IPO मध्ये अप्लाय करण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, मी फक्त लिस्टिंग गेनसाठी अप्लाय करतोय की या कंपनीच्या बिझनेसवर माझा खरंच विश्वास आहे? कारण तुमचं उत्तर हे दुसरं असेल तर ती इन्व्हेस्टमेंट आहे, आणि जर उत्तर पहिलं असेल तर तो फक्त एक अंदाज आहे. आणि इन्व्हेस्टमेंट आणि अंदाज या दोघांमध्ये खूप मोठा फरक असतो. म्हणून कोणत्याही IPO मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी 3 गोष्टी नक्की तपासा. पहिली, कंपनीचं बिझनेस मॉडेल मजबूत आहे का? दुसरी, IPO मधून उभे केलेले पैसे कंपनीच्या ग्रोथसाठी वापरले जाणार आहेत की जुनी कर्ज फेडण्यासाठी? आणि तिसरी, तुमचा निर्णय स्वतःच्या रिसर्चवर आधारित आहे की सोशल मीडियावर? कारण सोशल मीडिया तुम्हाला IPO बद्दल माहिती देऊ शकतं, पण योग्य कंपनी निवडण्याचा निर्णय तो तुम्हालाच घ्यावा लागतो. आज आपण IPOचा इतिहास पाहिला, पण या स्टोरी मधले सर्वात मोठे हिरो धीरूभाई अंबानी नाहीत, तर तो आहे भारतातला सामान्य इन्व्हेस्टर. कारण त्या काळात हजारो लोकांनी एका नव्या विचारावर विश्वास ठेवला. म्हणूनच आज भारतातील IPO मार्केट जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मार्केटपैकी एक बनलेलं आहे. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मोबाईलवर एका क्लिकमध्ये IPO साठी अप्लाय कराल तेव्हा 1977 ची गोष्ट नक्की आठवा. कारण आजची ही सोपी प्रक्रिया कुणाच्या तरी मोठ्या विचारातून सुरू झालीये. जर ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा पहिला IPO कोणता होता आणि त्यातून तुम्हाला प्रॉफिट झाला का? मी तुम्हाला पुढच्या फायनान्स स्टोरीमध्ये पुन्हा भेटेल. तोपर्यंत शिकत राहा, समजून इन्व्हेस्ट करा
आणि जर तुम्हाला तुमच्या फायनान्शियल जर्नीची सुरुवात करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला फॉर्म नक्की भरा. धन्यवाद.